बातमी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपात गोंधळ निर्माण झालाय। भाजप प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्षांना प्रवेशाबाबत माहिती नाही। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर सुधाकर बडगुजर यांच्याबाबत माहिती नाही असं रवींद्र चव्हाण यांनीही म्हटलंय। गिरीश महाजनांच्या पुढाकाराने बडगुजरांचा भाजपात प्रवेश होतोय का अशा चर्चा त्यामुळे सुरू झाल्या। तर गिरीश महाजनांच्या पुढाकाराने बडगुजरांचा भाजपात प्रवेश होतोय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपात गोंधळ झालाय। भाजप प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्षांना देखील प्रवेशाबाबत माहिती नाही असं स्वतः बावनकुळेंनी देखील म्हटलेलं आहे। तर एकीकडे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक नाशिकचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे विरोध दर्शवतायत, तर दुसरीकडे हा पक्षप्रवेश नेमका कोणाच्या पुढाकाराने होतोय हा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। कारण बावनकुळेंनी आपल्याला या पक्षप्रवेशाबाबत माहित नसल्याचं म्हटलंय। दरम्यान या सगळ्या घटनांनंतर हा पक्षप्रवेश नेमका कोणाच्या पुढाकाराने होतोय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। गिरीश महाजनांच्या पुढाकाराने बडगुजरांचा भाजपात प्रवेश होतोय का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। तर सुधाकर बडगुजर हे पक्षप्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झालेत। आज त्यांचा पक्षप्रवेश होणार अशी अधिकृत माहिती भाजपकडून देण्यात आलेली आहे। तर सुधाकर बडगुजर भाजप प्रवेशासाठी नाशिकहून निघालेले आहे, मात्र पक्षप्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना माहिती नाही असंही कळतंय। तर महाजनांच्या पुढाकाराने हा प्रवेश होतोय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय। तर सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर गोंधळाचं हे चित्र आता पाहायला मिळतंय। नाशिकच्या राजकारणात बदल होत आहेत। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा समजला जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हा गोंधळ